सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी हे 5 नियम नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, या जगात प्रत्येक माणसाच्या मनात एक अतिशय साधी पण खोल इच्छा दडलेली असते. ती म्हणजे आपले आयुष्य सुखाने, समाधानाने आणि आनंदाने भरून गेले पाहिजे. लहानपणापासून आपण हेच पाहत आलो आहोत की सुख म्हणजे काय, तर चांगले कपडे, चांगले घर, पैसा, प्रतिष्ठा आणि समाजात मान. म्हणूनच माणूस हळूहळू पैशाच्या मागे धावू लागतो. त्याला वाटते की पैसा मिळाला की सगळे प्रश्न सुटतील, सगळे दुःख संपेल आणि आयुष्य आपोआप सुंदर होईल. पैशामुळे काही सुविधा नक्कीच मिळतात, काही अडचणी कमी होतात, पण पैसा म्हणजेच सुख आहे का? हा प्रश्न फार खोल आहे. खरे सुख आणि खरे समाधान हे केवळ बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या विचारांमध्ये, आपल्या सवयींमध्ये आणि आपण आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेले असते. आयुष्य सुखाने जगायचे असेल तर काही ठराविक नियम, काही जीवनमूल्य आपण मनापासून स्वीकारली पाहिजेत. ते नियम कुणी आपल्यावर लादलेले नसतात, तर अनुभवातून हळूहळू उमगलेले असतात. माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की तो गोंधळून जातो. काय करावे, काय करू नये, कोणता निर्णय योग्य आहे आणि कोणता चूक आहे हे कळेनासे होते. अशावेळी माणूस आजूबाजूच्या लोकांकडे पाहतो. मित्र, नातेवाईक, आप्तिष्ठ, शुभचिंतक यांच्याकडून सल्ला मिळतो. हे सल्ले अनेकदा प्रामाणिक असतात, कारण समोरची व्यक्ती आपल्यासाठी वाईट काहीच सुचवत नसते. पण तरीसुद्धा प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. जे एखाद्यासाठी योग्य आहे तेच दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही. म्हणूनच आयुष्यात एक महत्त्वाचा विचार लक्षात ठेवावा लागतो. तो म्हणजे ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. याचा अर्थ असा नाही की कुणाचेही ऐकायचे नाही किंवा आपल्यालाच सगळे कळते असा अहंकार बाळगायचा. याचा अर्थ इतकाच की सल्ला घ्यावा, चर्चा करावी, वेगवेगळे दृष्टिकोन समजून घ्यावेत, पण शेवटी त्या सगळ्यावर विचार करून आपल्या अंतरात्म्याचा आवाज काय सांगतोय हे पाहावे. कारण निर्णयाचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. चुकीचा निर्णय घेतला तरी त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागते आणि योग्य निर्णय घेतला तरी त्याचे फळ आपल्यालाच मिळते. त्यामुळे शेवटचा निर्णय हा नेहमी स्वतःचा असावा, कारण तोच आपल्याला मानसिक शांती देऊ शकतो. आयुष्याचा पुढचा मोठा अडथळा म्हणजे सतत विचार करत बसणे आणि कृती करण्यास उशीर करणे. आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की कोणतेही काम घाईघाईने करू नये, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घ्यावा. हे तत्त्व चुकीचे नाही, पण अनेक वेळा आपण या विचारालाच इतके चिकटून बसतो की कृतीच होत नाही. विचार करत करत वेळ निघून जातो आणि संधी हातातून निसटून जाते. कित्येक लोकांच्या तोंडून आपण ऐकतो की उद्यापासून व्यायाम सुरू करीन, पुढच्या महिन्यापासून बचत करीन, योग्य वेळ आली की व्यवसाय सुरू करीन, परिस्थिती सुधारली की नवीन काहीतरी करीन. पण ही योग्य वेळ कधीच येत नाही, कारण आपण नकळत अपयशाची भीती मनात ठेवलेली असते. अपयश मिळेल, लोक काय म्हणतील, जमले नाही तर काय होईल, अशा विचारांनी आपण स्वतःलाच अडवून ठेवतो. खरं तर आयुष्यात परिपूर्ण परिस्थिती कधीच मिळत नाही. रस्ता चालायला सुरुवात केल्यावरच तयार होत असतो. कृती केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभवाशिवाय प्रगती होत नाही. त्यामुळे जिथे आहात तिथून, ज्या साधनांनीशी आहात त्यातून सुरुवात करणे हाच यशाचा खरा मार्ग आहे. अपयश आले तरी त्यातून शिकायला मिळते आणि ते शिकणेच पुढील यशाची पायरी ठरते. यशस्वी आणि समाधानी आयुष्याचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे वेळेचे भान. वेळ ही अशी एक गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही. माणूस पैसा कमवू शकतो, गमावलेली संपत्ती पुन्हा मिळवू शकतो, हरवलेली प्रतिष्ठाही पुन्हा मिळवू शकतो, पण गेलेली वेळ परत मिळवू शकत नाही. तरीसुद्धा आपण सर्वात जास्त दुर्लक्ष वेळेकडेच करतो. तासनतास मोबाईल, सोशल मीडियावर वेळ घालवतो, निरर्थक चर्चा करतो आणि नंतर म्हणतो की माझ्याकडे वेळच नाही. खरं तर आपल्याकडे वेळ असतो, पण आपण त्याची किंमत ओळखत नाही. वेळेचा योग्य वापर म्हणजे सतत कामातच गुंतून राहणे असे नाही, तर योग्य वेळी योग्य गोष्टींना प्राधान्य देणे होय. वेळेचा आदर केला तर वेळही आपल्याला आदर देते. जे लोक वेळेचा सदुपयोग करतात तेच हळूहळू आयुष्यात स्थिरता आणि समाधान मिळवतात. आयुष्य सुखी बनवणारा एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी गुण म्हणजे कृतज्ञता. माणूस स्वभावतः असंतुष्ट असतो. जे आहे त्यापेक्षा जे नाही त्याकडेच त्याचे लक्ष जास्त असते. शेजाऱ्याकडे मोठे घर आहे, मित्राकडे चांगली गाडी आहे, कुणाकडे जास्त पैसा आहे, याची तुलना करत करत माणूस स्वतःच्या आयुष्याला कमी लेखतो. पण कधी आपण थांबून विचार करतो का की आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण किती वेळा आभार मानले आहेत? कृतज्ञता म्हणजे फक्त देवाचे आभार मानणे नाही, तर आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव ठेवणे होय. आपल्याला मिळालेली नोकरी, आपले आरोग्य, आपले कुटुंब, आपले मित्र हे सगळे अनेकांच्या आयुष्यात नसते. जेव्हा आपण स्वतःपेक्षा कमी सुखी असलेल्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला कळते की आपल्याकडे खूप काही आहे.
कृतज्ञतेची भावना माणसाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवते. ती आपल्याला अहंकारापासून दूर ठेवते आणि मनाला शांतता देते. आयुष्याच्या प्रवासात संकटे येणे हे अटळ आहे. कुणाच्याही आयुष्यात सतत सुखच असते असे नाही. कधी अपयश येते, कधी नात्यांमध्ये ताण निर्माण होतो, कधी आर्थिक अडचणी येतात, तर कधी मानसिक संघर्ष वाढतो. आजकाल तर अगदी छोट्या कारणांसाठी माणूस पूर्णपणे कोलमडून जातो. प्रेमभंग, अपयश, अपमान अशा गोष्टींमुळे काही लोक इतके निराश होतात की आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात. पण आयुष्य एवढे स्वस्त नाही. ज्या आईवडिलांनी अपार कष्ट करून आपल्याला वाढवले, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या आशांचा आपण कधी विचार करतो का? संकटे आली म्हणून हार मानणे हा उपाय नाही. संकटांना सामोरे जाणे, त्यातून मार्ग काढणे आणि पुन्हा उभे राहणे हाच खरा पुरुषार्थ आहे. इतिहास पाहिला तर एकही यशस्वी व्यक्ती अशी नाही जिने अडचणींचा सामना केला नाही. फरक इतकाच असतो की काही लोक अडचणींमुळे थांबतात, तर काही लोक अडचणींमुळे अधिक मजबूत होतात. आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवणारे हे विचार एका रात्रीत चमत्कार घडवून आणणार नाहीत. पण जर हे विचार मनापासून स्वीकारले, रोजच्या आयुष्यात थोड्या थोड्या प्रमाणात अंमलात आणले, तर हळूहळू जीवनाची दिशा बदलू लागते. यश म्हणजे केवळ मोठी गाडी, मोठे घर किंवा मोठे पद नाही. यश म्हणजे मनाची शांतता, स्वतःबद्दल असलेला आदर आणि आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची क्षमता. परिश्रम, संयम आणि योग्य विचारांची साथ असेल तर यश आपोआप आपल्या दिशेने येते. त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा, वेळेची किंमत ओळखा, कृतज्ञ रहा, कृती करण्यास घाबरू नका आणि कितीही संकटे आली तरी हार मानू नका. आयुष्य हे संघर्षाचे असले तरी त्यातूनच खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद मिळतो.